150 वर्षांचं ब्रिटिशांचं पारतंत्र्य, गुलामगिरी, अत्याचार, लूट, परावलंबित्व हे सारं सहन केल्यानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना आज अंतःकरण भरून येतं. खूप समाधान वाटतं. पण हे स्वातंत्र्य आपल्याला काही सहजपणानं लाभलेलं नाही. असंख्य लहान थोर भारतीयांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अलौकिक अशा नेतृत्वाखाली भारतीय जनतेनं स्वातंत्र्याचा लढा अहिंसात्मक मार्गानं चालवला होता. जुलमी ब्रिटिश सत्ता मात्र दंडुकेशाहीचा वापर करून हा लढा मोडून काढीत होती. स्वातंत्र्याच्या या लढ्यात क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी आणि लक्षावधी भारतीयांच्या बरोबर देशातली वृत्तपत्रही फार मोठ्या संख्येनं सामील झाली होती. यात भाषिक वृत्तपत्रांची, विशेषतः मराठी वृत्तपत्रांची कामगिरी अनन्यसाधारणच मानावी लागेल. ज्या गावामध्ये पोचण्यासाठी आजही स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर साधा डांबरी रस्ता नाही, त्या कोकणामधल्या पोंभुर्ले या छोटेखानी गावात मराठी वृत्तपत्र सृष्टीचा जनक जन्माला आला होता, हे आज सांगूनही खरं वाटणार नाही. याच वास्तूत बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला. निसर्गरम्य आणि शांत असा हा परिसर, पण वरपांगी शांत वाटणाऱ्या या परिसरातच बाळशास्त्रींच्या संवेदनशील मनात विलक्षण आंदोलनं चालू होती. विद्या हेच बळ आहे हे जनसामान्यांना पटवून द्यायलाच हवं असा ध्यास त्यांच्या मनानं घेतला होता. पण हे नेमकं कोणत्या मार्गानं साध्य करता येईल हे त्यांना उमगत नव्हतं. दैनंदिन जीवनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होत होती. मन उद्विग्न होत होतं. ही मनाची घालमेल त्यांना पोंभुर्ल्यात स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच अखेरीस बाळशास्त्रींना मुंबईला जाण्याची कल्पना सुचली. तल्लख बुद्धीचा हा विद्वान पंडित स्वतः शिकून शिक्षण शास्त्री झाला आणि त्यानं दर्पणचा पहिला अंक प्रकाशित केला. दर्पण हे मराठीतलं पहिलं नियतकालिक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झालं. इंग्रज सरकारसाठी इंग्रजीतून आणि इंग्रजी न येणाऱ्या मराठी भाषिकांसाठी मराठीतून असं 2 भाषांमधून हे नियतकालिक त्या काळात प्रसिद्ध होत असे. नियतकालिकाच्या साधारण 300 प्रती निघत. विद्या हेच बळ आहे हे सामान्य माणसाला पटवून देण्यासाठीच बाळशास्त्रींनी दर्पण सुरू केलं. अशा नियतकालिकामधूनच लोकशिक्षण करता येईल असा बाळशास्त्रींचा ठाम विश्वास होता. दर्पणच्या पाठोपाठ अनेक नियतकालिकं मराठी वृत्तपत्रसृष्टीत जन्माला आली. सामान्य जनांना ज्ञान देऊ शकणाऱ्या ज्ञानाचा वाहक म्हणून त्या काळातल्या वृत्तपत्रांची कामगिरी अनन्यसाधारण अशीच मानावी लागेल. त्यामुळे या साऱ्याच नियतकालिकांच्या नावांवर जरा बारकाईनं नजर टाकली तर प्रकाश दे, ज्ञान दे, मार्ग दाखव अशाच आशयाची त्यांची नावं दिसतात.
विविध धर्मांमधल्या रूढी परंपरांबद्दल, सामाजिक सुधारणांविषयी आणि पाश्चात्य विद्येच्या शिक्षणाचे, विशेषतः इंग्रजी भाषा शिकण्याचे फायदे जनसामान्यांना पटवून देण्याची महत्वाची कामगिरी या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या नियतकालिकांनी केली आहे. ही सारी नियतकालिकं केवळ माहिती देणारी अशीच होती. त्यांचं स्वरूप आजच्या वृत्तपत्रासारखं किंवा मतपत्रासारखं नव्हतं. या नियतकालिकांमधून स्त्री जीवनाविषयीच्या विविध समस्या, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, धर्म, सामाजिक सुधारणा असे असंख्य विषय चर्चेसाठी आलेले दिसतात. इंग्रजी विद्येचे फायदे ही नियतकालिकं आवर्जून सांगत. त्याचबरोबर माहिती वजा असे अनेक प्रकारचे लेख त्यात असत. ही सारी नियतकालिकं खरं तर सरकारला बिचकून लिहिताना दिसतात. अग्रलेख हा प्रकार त्याच्या खऱ्या स्वरूपात यात फारसा आढळतच नाही. तरीही प्रभाकर यासारखं एक नियतकालिक काय, वा इंदुप्रकाश यासारखं दुसरं नियतकालिक काय, की ज्ञानप्रकाश सारखं आणखी एक महत्वाचं नियतकालिक काय, सामाजिक सुधारणा, विविध धर्मांमधल्या वाईट रूढी परंपरांविषयी खूप निर्भीडपणानं, जोरकस आणि प्रकर्षानं लिहिताना दिसतात. प्रभाकर मधून प्रसिद्ध होणारे हरिगोपाळ देशमुख उर्फ लोकहितवादी यांचे या संदर्भातले लेख म्हणजेच शतपत्रे ही महाराष्ट्र संस्कृतीला लाभलेली खरं तर अमरपत्रेच मानली पाहिजेत. कोशकार आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचे एक मान्यवर अभ्यासक प्राध्यापक स मा गर्गे यांचे या संदर्भातले विचार मोठे अभ्यासपूर्ण आणि मार्मिक आहेत. केवळ समाज सुधारणा एवढ्यापुरती महत्वाची नाहीये, तर ती समाज सुधारणा ही प्रत्यक्ष येणं, अंमलात येणं, प्रत्यक्षात व्यवहारात येणं हेही त्या पुढची पायरी म्हणून महत्वाची होती. समाज सुधारणा तर झाली पाहिजेच आहे. समाजाचा विचार हा अधिक प्रगत झाला पाहिजे हेही तितकंच खरं आहे. पण तो प्रगत झाला नुसताच विचाराच्या क्षेत्रापुरताच मर्यादित राहू नये, तर ती व्यावहारिक दृष्ट्याही त्याचं महत्व लक्षात आलं पाहिजे. त्याच्या अगोदरच्या एक 2-3 घटना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याच्या अगोदर या मुंबई विद्यापीठ स्थापन झालं होतं. आगगाडी सुरू झाली होती. म्हणजे दळणवळणाचं साधन आणि शिक्षणाचं साधन, प्रगत शिक्षणाचं साधन, ही दोन्ही साधने त्यावेळेला आलेली होती. त्यामुळे समाजाच्या या विचार प्रसाराला किंवा विचार क्षेत्राला अधिक मोठी चालना मिळाली. मराठा हे इंग्रजी साप्ताहिक 2 जानेवारी 1881 रोजी, तर केसरी हे मराठी साप्ताहिक 4 जानेवारी 1881 रोजी अशी 2 महत्वाची नियतकालिकं पुण्यात उदयाला आली आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीला खऱ्या अर्थानं एक वेगळीच दिशा प्राप्त झाली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वामन शिवराम आपटे, गणेश कृष्ण गर्दे आणि महादेव बल्लाळ नामजोशी या 6 नवशिक्षितांनी केसरी आणि मराठा ही साप्ताहिकं सुरू केली. मराठाचे पहिले संपादक होते बाळ गंगाधर टिळक, तर केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना केसरी आणि त्यानंतरच्या पत्रकारितेचं गुरुच मानावं लागेल. निबंधमाला या आपल्या लेखनात विष्णुशास्त्रींनी आमच्या देशाची स्थिती या शीर्षकाचा लेख लिहून तत्कालीन मराठी तरुण जागा केला. विष्णुशास्त्रींनी या लेखात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसूत्रीची प्रदीर्घ चर्चा केली. त्यातूनच प्रेरणा घेऊन मराठा आणि केसरी ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली 2 रणशिंग फुंकली गेली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी या 2 रणशिंगांबरोबरच बाळ गंगाधर टिळक
आणि गोपाळ गणेश आगरकर हे दोन हिरेही मराठी वृत्तपत्र सृष्टीत निर्माण केले. 1887 पर्यंत गोपाळरावांनी केसरीचे संपादक म्हणून उत्तम कामगिरी पार पाडली. पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच काही होतं. आधी राजकीय की आधी सामाजिक असा एक अनपेक्षित वाद गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यात निर्माण झाला. गोपाळरावांचं मत होतं की सामाजिक सुधारणा आधी व्हाव्यात. बळवंतरावांना वाटत होतं की राजकीय स्वातंत्र्य आधी हवं. सतत वाद चाले. एक दिवस तोच वाद पुन्हा उफाळून आला. दोघंही एकमेकांवर तुटून पडले. नाही, आपण परतंत्र झालो ते सामाजिक दोषांमुळे नव्हे, तर स्वातंत्र्य आणि धर्माबद्दल आपण उदासीन राहिलो म्हणून. नुसता धर्म धर्म म्हणून समाज टिकत नाही. ज्या समाजातील लोकांच्या अंगी ज्ञान, विज्ञान, उद्योग, बळ, देशाभिमान, सत्याची चाड असले गुण नाहीत, त्या समाजाचं स्वातंत्र्य टिकत नाही. म्हणून आधी लोक सुधारले पाहिजेत. आधी सामाजिक सुधारणा हवी. तिला नको कोण म्हणतंय, पण आधी माणसाची दुपारची भ्रांत टळली पाहिजे. माणूस जेवला तरच जगेल आणि जगला तरच त्याला सुधारणा सुचेल. म्हणून आधी पोटभर जेवून जगता येईल हा हक्क माणसाला हवा. त्यासाठी आधी राजकीय सुधारणा हवी, सत्ता हवी. राजकीय सत्ता हवी. बस करा आता. आपला स्नेह संपला, पार जळून गेला. टिळक की आगरकर या वादापेक्षा टिळक आणि आगरकर हे बेरजेचं समीकरणच महाराष्ट्राला पुढे न्यायला कदाचित अधिक उपयोगी ठरलं असतं. शेवटी 25 ऑक्टोबर 1887 रोजी गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी सोडला आणि सुधारक हे स्वतःचं साप्ताहिक सुरू केलं. सुधारक करते गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणांचा ध्यास घेऊन 7-8 वर्ष मोठ्या जिद्दीनं सुधारक चालवला. बाळ गंगाधर टिळकांनी केसरीच्या संपादकत्वाची धुरा सांभाळली आणि आपल्या धारदार लेखणीनं ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडण्याचा जणू चंगच बांधला. लेख प्रकरणात झालेल्या छळाचा परिणाम म्हणून चापेकर बंधूंनी रँड आणि आयर्स्ट या ब्रिटिश जुलमी अधिकाऱ्यांची पुण्यातल्या गणेश खिंडीत गोळ्या घालून हत्या केली. या साऱ्या प्लेग प्रकरणावर लोकमान्यांनी खूप खरमरीत टीका केली. तरीही अत्याचार चालूच राहिले. त्यामुळे लोकमान्यांनी त्यांचा अत्यंत गाजलेला आणि ज्याच्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला तो सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा अग्रलेख अत्यंत जळजळीत भाषेत लिहिला. या अग्रलेख लेखनामुळे टिळकांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका झाल्यावर टिळकांनी पुनश्च हरिओम या शीर्षकाचा अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारच्या दडपशाही धोरणाविरुद्धचा लढा तीव्र केला. केसरीकारांनी वृत्तपत्र निर्मिती आणि खास करून अग्रलेख लेखनाचं व्याकरण आपल्या लेखणीनं सिद्ध केलं. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्री बरोबरच स्वधर्म आणि स्वभाषा याविषयी केसरीकार आपली आक्रमक लेखणी सातत्यानं चालवू लागले. स्वातंत्र्य लढ्याची हीच षटसूत्री त्यांनी आपल्या केसरीतून साकार केली. हा सारा स्वातंत्र्य लढा लढताना गप्पा सांगणारा नव्हे तर कृतिशील असा प्लेइंग कॅप्टन हा एक नवा लढाऊ वृत्तीचा संपादक केसरीच्या परंपरेनं महाराष्ट्राला आणि पर्यायानं मराठी वृत्तपत्र सृष्टीला दाखवून दिला. जनतेच्या मनातला असंतोष जागा करणारा, आजन्म जनतेची आणि केवळ सत्याचीच वकिली करणारा, शिक्षणाच्या क्षेत्रातून लोकशिक्षणाच्या क्षेत्रात जाणारा आणि वर्तमान पत्रकार हा जागल्या आहे, लोकशिक्षक आहे. राजकीय विचार स्वातंत्र्यासाठी त्यानं सर्वस्व पणाला लावून लढलं पाहिजे ही भूमिका घेऊन मराठी वृत्तपत्र सृष्टीला नवी दिशा देणारे वृत्तपत्र म्हणून केसरी आणि केसरीकार
सदैव लक्षात राहतील, त्यांना विसरता येणार नाही. दरम्यान केसरीच्या परंपरेतून काळ या नियतकालिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवला. क्रांतीपूर्ण असं लेखन करून या संपादकानंही मराठी वृत्तपत्र सृष्टीत एक नवा पायंडा निर्माण केला. भाला या आणखी एका नियतकालिकाचे संपादक भास्कर बळवंत भोपटकर यांनीही स्वातंत्र्य संग्रामात मोलाची भर घातली. भाला पत्राचा पहिला अंक 5 एप्रिल 1905 रोजी प्रसिद्ध झाला. भालावरही अनेकदा खटले भरले गेले. नवा काळ हे वृत्तपत्र 5 मार्च 1903 रोजी मुंबईत सुरू करण्यात आलं. कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर यांनी ते सुरू केलं. केसरीचे एक संपादक आणि साहित्य सम्राट न.चिम. केळकर यांनी आणि इतर अनेक मान्यवर संपादकांनी त्यांच्या विविध वृत्तपत्र आणि नियतकालिकांमधून अनेक विषयांची मांडणी केली. मराठी माणसाला सतत जाग ठेवलं. त्याच्या नसानसात स्वातंत्र्याची जाणीव निर्माण केली. सामाजिक सुधारणांना पर्याय नाही हे त्याच्या मनावर सतत बिंबवलं. ब्रिटिशांची सत्ता इथून जाणं हाच आपल्या सर्वांगीण उद्धाराचा एकमेव मार्ग आहे हे मराठी माणसाला पटवून देण्याचं काम या संपादक मंडळींनी केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती, केसरीचे संपादक म्हणून 30 वर्ष काम केलेले लोकनेते आणि लोकमान्यांचे नातू श्री जयंतराव टिळक यांनी वृत्तपत्रांच्या कामगिरीचा आढावा घेतला. जवळजवळ स्थिती त्यावेळची अशी होती की केसरीतून सातत्याने लोकमान्यांनी या स्वराज्याचा मूलमंत्र लोकांपर्यंत पोहोचवला. लोकांना एकत्र केलं. लोकांचा असंतोष हा ब्रिटिश सरकारपर्यंत नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी आपली भाषाही कमावली. ही भाषा करकरीत होती. याचे जे मठळे होते ते ठळकपणे मांडले जात होते. राज्य करणे म्हणजे सूट घेणे नव्हे हे त्यांनी रॅनच्या खुनानंतर या ठिकाणी जे अत्याचार झाले त्याला उत्तर देणारं असा आग्रहलेख लिहिला. नवी विटी नवं राज्य असं हेडिंग होतं. अशा या सर्व रीतीने अतिशय ठळकपणे मथळे. एवढंच नव्हे तर लोकांच्या मनात जे होतं तितपतर नेऊन भिडवणारं, त्यांच्या हृदयाला भिडवणाऱ्या गोष्टी या केसरीतून आणि वृत्तपत्रातून येऊ लागलेल्या होत्या. ही जी अवस्था होती ही स्वातंत्र्यपूर्व वृत्तपत्राची होती. आणि स्वातंत्र्यपूर्व वृत्तपत्र ही ब्रिटिशांच्या विरोधात, परकीय सत्तेच्या विरोधात आणि देशाच्या स्वातंत्र्याला मदत करणारी, देशाचं स्वराज्य उभं करणारी, देशातील लोकांना एकत्र आणणारी अशी प्रकारची वृत्तपत्रांची कामगिरी त्या काळात होती. या पत्रकारितेनं चळवळीचं एक मोठं काम उभं केलं. अनेक प्रकारच्या चळवळी महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. गणपती उत्सव, शिवजयंती याच्या बरोबरीनं अनेक सार्वजनिक उत्सवांचं आयोजन होऊ लागलं. अशा उत्सवांमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग महत्वाचा ठरला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचं तसंच एकूणच सर्वांगीण शिक्षणाला मदत करण्याचं फार मोठं काम महाराष्ट्रात करून दाखवलं आहे. पददलितांचे मसीहा असंच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं वर्णन करावं लागेल. महात्मा फुले यांनी आपलं सामाजिक आणि शिक्षण विषयक कार्य सुरू केल्यानंतर पददलितांच्या आणि ब्राह्मणेतर अशा बहुजन समाजाच्या प्रगतीला वाहिलेल्या दीनबंधू या अत्यंत सुयोग्य नावाच्या एका नियतकालिकाची स्थापना केली. फुल्यांचे मित्र श्री कृष्णराव भालेकर यांनी हे नियतकालिक प्रत्यक्षात सुरू केलं. स्वातंत्र्य लढ्यात अशाही कामांचा तसंच विविध प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक चळवळींचा फार मोठा वाटा होता. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलितोद्धाराच्या कार्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला. 31 जानेवारी 1920 रोजी
त्यांनी मूकनायक प्रसिद्ध केलं. तीन एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारतचा जन्म झाला. छत्रपती शाहू महाराजांनी त्याकरता त्या काळात 2,500 रुपयांची आर्थिक मदत बाबासाहेबांना केली होती. पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींनी सवर्णांबरोबरच पददलितांनाही मंदिरात प्रवेश मिळावा याकरता पत्रकारितेच्या माध्यमाबरोबरच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात उपोषण करून सामाजिक सुधारणांचं एक नवं पर्व सुरू केलं. अशा सामाजिक सुधारणांमधून क्रांतीचा एक नवा मार्ग देशाला दिसू लागला. साने गुरुजी अशा चळवळींचे एक प्रमुख प्रणेते ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही प्रत्यक्ष कारावास तर भोगलाच, पण आपल्या जबरदस्त लेखणीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर अनेक जनसामान्यांचा स्फुल्लिंग फुलवला. या क्रांतिकारक नेत्यानं, लेखकानं, नाटककारानं, कवीनं आणि सामाजिक सुधारणांची तीव्र जाणीव ठेवणाऱ्या कळकळीच्या प्रखर देशभक्तानं हरिजन आणि ब्राह्मण यांचं एकत्रित सहभोजन रत्नागिरीच्या राम मंदिरात आयोजित केलं. जाती जातीतलं वैमनस्य नष्ट होऊन सलोखा निर्माण व्हावा हा या मागचा हेतू होता. त्यांनी प्रत्यक्षात वर्तमानपत्र काढलं नाही, पण विहारीमधून ते लिहित. त्याचप्रमाणे गुप्त पत्रकांच्या मार्फतही ते त्यांची पत्रकारिता करीतच होते. जागृती ही आपल्या आगरकरांसारख्या किंवा महाराष्ट्र त्यानंतर टाइम्सचे आलेल्या विद्यमान अनंत संपादक पत्रकारांच्या कुमार माध्यमातून केतकर झालेली यांचे आणि विचार. म्हणून एक प्रकारे आपल्या देशातला असा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा स्वातंत्र्य लढा आहे की ज्याच्यामध्ये राजकारण आणि संस्कृतीकारण, समाजकारण आणि अर्थकारण याचा अतिशय उत्तम संगम झालेला आहे. त्यामुळे लोकांची प्रगल्भता त्या पूर्वीच्या म्हणजे विशेषतः 20व्या शतकातल्या पहिल्या 40 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे. मला असं वाटतं की नंतर आपण 50 वर्ष राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने राहू शकलो, किती मतभेद झाले, भांडणं झाली, लोकशाही पद्धतीने राहू शकलो, याची मुळं त्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पत्रकारितेत आहेत. तसं पाहिलं तर साक्षरता फार कमी होती त्यावेळेला, वाचक वर्ग कमी होता, परंतु त्यांनी जे शिक्षण समाजाचं केलं ते त्या सबंध वाचक वर्गाचं नव्हे तर सबंध जनतेचं केलं. एका वर्तमानपत्राचा प्रभाव त्यावेळेला सहज आपण असं म्हणू शकतो 250-300 लोकांवरती होऊ शकत असेल, प्रत्यक्षात त्याचे वाचक कदाचित 5च असतील. आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वर्तमानपत्रांचा समाजावरचा प्रभाव मोजताना त्याचे वाचक किती होते किंवा त्याचं सर्क्युलेशन किती होतं याच्या आधारे त्याच्या प्रभावाची मोजदाद करता येणार नाही. जी मोजतात आपल्याला वेगळ्या अर्थाने स्वातंत्र्यानंतरच्या वर्तमानपत्रात करता येते.